सगळे हिंदू समाज आणि सर्वपक्षी कार्यकर्ते आज आंदोलन करतायत, कारण की टोल रोडवर असलेला जो भुयारी मार्ग आहे त्याची परिस्थिती खूप घाण झालेली आहे, म्हणून ते आता कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतात। आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया की त्यांचा इश्यू काय आहे, ते आंदोलन का करतायत। दादा, का आंदोलन करताय तुम्ही? तुमच्या मागण्या काय त्या आंदोलनाच्या मागच्या? जसं की आम्ही व्हिडिओ बनवली होती की त्या भुयारी महाराजामध्ये आमच्या हिंदू धर्माची जी अस्मिता आहे, छत्रपती शिवाजी महाराज किंवा अन्य देवी देवता आहेत त्यांच्या गुटखा खाऊन थुंकून गेले लोक, पण ही महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते कोणाच्या घरी सांगण्यावरून काम करतात। त्यांना माहिती आहे हिंदू धर्माची भावना दुखवली जाणार आहे, तरी त्या ठिकाणी त्यांनी त्या गुटखा थुंकलेल्याचं स्वच्छता केली नाही आणि परत हनुमानाचे जे चित्र होतं त्याला विटंबना केली। त्यामुळे आम्ही आज हे आंदोलन या कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या विरोधात पुकारलेलं आहे। दादा, हे किती वर्ष आधी भुयारी मार्ग झालेले आणि कधीपासून याची विटंबना होती? आता प्रकाश धोक्यात आल्यामुळं सगळ्यांपर्यंत हा विषय पोचलेला आहे। आज इतके वर्ष झाले खाली कोणी जात नाहीये। आज मुंबईनंतर पुणे महानगरपालिकेचा नंबर लागतो, सगळ्यात जास्त बजेट जो असेल तो पुणे महानगरपालिकेचा आहे। मग हे भ्रष्टाचार का करतात एवढं? ह्यांना स्वच्छ ठेवता येत नाही का कोथरूड? ताई, तुमच्या मागण्या काय आहेत आता महानगरपालिकेकडून? जय भवानी, जय शिवाजी। आपली भारत भूमी ही संतांची भूमी आहे, संस्कृती प्रधान असा आपला हा देश आहे आणि आपला पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि इथे म्हणजे थोर दिग्गज होऊन गेले आपले। तर अशा ठिकाणी, या भूमी ठिकाणी जर आपल्या संतांचा किंवा आपल्या देवदेवतांचा अपमान होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही। प्रशासन काय करत आहे, प्रशासनाची यंत्रणा काय करत आहे, तर इथे जर अशी दुरावस्था असेल तर अख्ख्या पुण्याची काय परिस्थिती असेल असं मला वाटतं। तर इथे आमच्या मागण्या आहेत की असा अपमान आम्ही सहन करणार नाही। तुम्ही जी देखभाल घ्यायला पाहिजे, जो हलगर्जीपणा टाळला पाहिजे, प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि आपल्या देवदेवतांचंच काय की पूर्ण परिसरच स्वच्छ असला पाहिजे, अशी आमची ठोस मागणी आहे। आता इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आपण बघायला गेलो तर कोथरूडमध्ये अजून अशा किती गोष्टी आहेत ज्याच्यावर आता लक्ष दिलं पाहिजे महानगरपालिकेनं? सर्वसामान्य जनतेकडनं टॅक्स घेता, टॅक्स टाकला किंवा लाईट बिल टाकलं की दुसऱ्या दिवशी दारात असतात। मग ह्या गोष्टी आम्ही पैसे भरून जर तुम्ही साफसफाई या किरकोळ गोष्टी आहेत ह्या रोजच्या रोज केल्या पाहिजे। त्याचा पगार महानगरपालिका घेते, आमच्याकडनंच पैसे वसूल करते, मग ते करायला पाहिजे ना त्यांनी त्या गोष्टी। यानंतर तुमच्या सगळ्यांची पुढची भूमिका काय असेल जर म्हणजे महानगरपालिकेने याच्यावर काहीही काम केलं नाही तर? पुढं आम्ही मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करणार आहे सकल हिंदू समाजातर्फे आणि सगळ्या हिंदू समाजातर्फे खूप मोठं आंदोलन करणार आहे। त्यांनी 2 दिवसात जर हे नाही केलं तर मोठं आंदोलन करणार आहे। जसं आपण पाहिलं की आता तरी महानगरपालिका या गोष्टीची दक्षता घेते नाही घेते ते आपण नक्कीच बघूया। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स। मी मृदुला नारळे।